मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आधार कार्डमधील जुना फोटो बदलायचा आहे का? किंवा मोबाईल नंबर, पत्ता अपडेट करायचा आहे? पण आधार सेंटरवरच्या लांबच लांब रांगा आणि एजंट्सची मनमानी पाहून तुम्हालाही कंटाळा आलाय का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला एक अशी माहिती देणार आहे, ज्यामुळे तुमची या सगळ्या त्रासातून कायमची सुटका होणार आहे. आता तुमची सर्व आधारची कामे थेट तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये अगदी सोप्या पद्धतीने होणार आहेत. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. पोस्ट ऑफिसमध्ये कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत? यासाठी किती फी लागणार आहे? आणि लहान मुलांसाठी कोणता नवीन नियम आला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, टपाल विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला आधारच्या कोणत्याही कामासाठी खाजगी सेंटरवर चकरा मारण्याची गरज नाही. पोस्ट ऑफिसमध्ये आता तुम्ही ह्या गोष्टी अगदी सहज करू शकता. 1. नवीन आधार कार्ड काढणे. जर तुमच्या घरातील कोणाचे आधार कार्ड काढायचे असेल तर ते आता पोस्ट ऑफिसमध्ये काढता येईल. 2. बायोमेट्रिक अपडेट. तुम्हाला तुमचा फोटो, हाताचे ठसे किंवा डोळ्यांचे स्कॅनिंग अपडेट करायचे असेल तर तेही इथे होईल. 3. लोकसंख्याशास्त्रीय बदल. म्हणजे तुमच्या नावात स्पेलिंग मिस्टेक असेल, पत्ता बदलायचा असेल, जन्मतारीख चुकीची असेल किंवा सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवीन मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर हे सर्व काम आता पोस्ट ऑफिसमध्ये होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. या कामांसाठी एजंट्ससारखे जास्त पैसे तर द्यावे लागणार नाहीत ना? तर अजिबात नाही. शासनाने यासाठी अगदी नाममात्र आणि निश्चित शुल्क ठरवले आहे. जर तुम्ही नवीन आधार कार्ड काढत असाल तर ते पूर्णपणे मोफत आहे. जर तुम्हाला फक्त नाव, पत्ता, मोबाईल नंबर किंवा जन्मतारीख बदलायची असेल तर तुम्हाला फक्त 75 रुपये लागतील. आणि जर तुम्हाला तुमचा फोटो किंवा फिंगरप्रिंट अपडेट करायचे असतील तर त्यासाठी 125 रुपये शुल्क आकारले जाईल. त्यामुळे आता कोणीही तुमच्याकडून जास्तीचे पैसे उकळू शकणार नाही. आता पाहूया याची प्रक्रिया काय आहे. तुम्ही थेट तुमच्या जवळच्या नामांकित पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ही सेवा घेऊ शकता. पण तुम्हाला रांगेत अजिबातच उभं राहायचं नसेल तर तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन घरबसल्या अपॉइंटमेंटसुद्धा बुक करू शकता. कागदपत्र कोणती लागतील? तुमची ओळख आणि पत्ता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र सोबत ठेवावी लागतील. जसे की पॅन कार्ड, रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र. यापैकी जे कागदपत्र तुमच्याकडे असेल ते तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. मित्रांनो, आता लक्ष देऊन ऐका, कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे. विशेषतः ज्यांच्या घरात लहान मुले आहेत त्यांच्यासाठी. ज्या मुलांचे वय 5 वर्ष किंवा 15 वर्ष पूर्ण झाले आहे त्यांचे बायोमेट्रिक अपडेट करणे शाळेच्या कामांसाठी सक्तीचे आणि आवश्यक आहे. हे काम तुम्ही टपाल कार्यालयात सहज करू शकता. तसेच ज्या नागरिकांनी गेल्या 10 वर्षात आपले आधार कार्ड एकदाही अपडेट केलेले नाही त्यांच्यासाठी सुद्धा शासनाने आधार तपशील अद्ययावत करणे अनिवार्य केले आहे. उदाहरणादाखल सांगायचे तर जळगाव विभागातील तब्बल 18 टपाल कार्यालयांमध्ये ही सेवा सध्या जोमात सुरू झाली आहे आणि नागरिक याचा मोठा लाभ घेत आहेत. तुमच्या शहरातील पोस्ट ऑफिसमध्येही तुम्ही या सुविधेची चौकशी करू शकता. तर मित्रांनो, आता आधार अपडेटच्या चिंतेतून मुक्त व्हा आणि जवळच्या पोस्ट ऑफिसची वाट धरा. ही माहिती खूप उपयुक्त आहे आणि ती प्रत्येकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमचे मित्र, नातेवाईक आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला या प्रक्रियेबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा.